तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यामध्ये आता 1107 पदांची जाहिरात निघालेली आहे। 18 जून 2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि आपल्यापर्यंत ती 19/6/2025 ला पोहोचलेली आहे। यामध्ये सर्वाधिक पदे हे ग्रुप सी चे आहेत व ग्रुप ए ची पण काही पदे आहेत। आपण ते सगळं माहिती विस्तारपर्यंत बघणारच आहोत। यासाठी पगार किती भेटणार आहेत व कोणकोणते पद आहेत ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही आत्तापर्यंत भारतीय रेल्वे विभागामध्ये 6180 पदांची जी जाहिरात निघालेली ती जर नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती व्हिडिओची लिंक देणार आहे। तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच बघा। आणि अजून एक मोठी भरती आहे जी म्हणजे BSF भरती 2025 ज्यामध्ये 25,200 पोस्ट निघालेल्या आहेत। ती व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितलं तर तुम्ही चॅनलवरती जा किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देणार आहे। ती व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या भरतीकडे वळूयात। तर बघा, यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। मी तुम्हाला झूम करून ते दाखवत आहे। आता आपण बघूयात की ऑनलाईन फॉर्म तुम्ही कधीपासून भरू शकता। तर बघा, ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकतात 19/6/2025 रोजीपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून तुम्ही ऑनलाईन फॉर्म चालू करू शकतात भरायला। शेवटची तारीख आहे 9 जुलै 2025 सायंकाळी 11:55 तुम्ही हा फॉर्म भरू शकतात। त्यानंतर आता यामध्ये कोणकोणते पदे आहेत ते बघूयात। तर बघा, पहिले पद ग्रुप सी मधील बघूयात। तर बघा, ग्रंथपाल याच्या एकूण 5 जागा आहेत। तर बघा, तुम्हाला पगार किती भेटणार आहे 38,600 ते तुम्हाला 1,22,800 पर्यंत पगार भेटणार आहे। दुसरे पद आहे आहार तज्ञ ज्यामध्ये 18 पदे आहेत व पगार 38,600 ते 1,22,800 पर्यंत भेटणार आहे। समाजसेवक अध्यक्ष वैद्यकीय ज्यामध्ये 135 जागा आहेत। 38,600 ते 1,22,800 पर्यंत पगार भेटणार आहे। चौथे पद आहे भौतिक उपचार तज्ञ ज्यामध्ये 17 जागा आहेत। त्यानंतर पगारही तुम्हाला 38,600 ते 1,22,800 पर्यंत भेटणार आहे। प्रयोगशाळा तज्ञ ज्यामध्ये 181 जागा आहेत। 35,400 ते 1,12,400 पर्यंत पगार भेटणार आहे। ECG तज्ञ ज्यामध्ये 84 जागा आहेत। तर यामध्ये पगार आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत। क्षयकिरण तज्ञ यामध्ये 94 जागा आहेत ज्यामध्ये पगार तुम्हाला 35,400 ते 1,12,400 पर्यंत भेटणार आहे। सहाय्यक ग्रंथपाल जागा आहेत 17, पगार भेटणार आहे 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला भेटणार आहेत। औषध निर्माता 270 जागा आहेत ज्यामध्ये पगार तुम्हाला 29,200 ते 92,300 पर्यंत पगार भेटणार आहे। दंत तंत्रज्ञ ज्यामध्ये 9 जागा आहेत। 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। प्रयोगशाळा सहाय्यक ज्यामध्ये 170 जागा आहेत। पगार तुम्हाला 21,700 ते 69,200 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। त्यानंतर क्षयकिरण सहाय्यक ज्यामध्ये 35 जागा आहेत। तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट हे 21,700 ते 69,100 पर्यंत पगार भेटणार आहे। त्यानंतर ग्रंथ सूचक कार्यामध्ये 36 जागा आहेत। पगार भेटणार आहे 19,900 ते 63,200 पर्यंत पगार भेटणार आहे। त्यानंतर शेवटचे पद महत्त्वाचे जे म्हणजे वाहन चालक आहेत। 37 जागा आहेत। 19,900 ते 63,200 पर्यंत पगार भेटणार आहेत। अशा टोटल ह्या जागा आहेत 1,098। तर बघूयात आता ग्रुप ए मधील कोणकोणते पदे आहेत। तर बघा, सर्वात महत्त्वाचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखन यामध्ये 12 पदे आहेत। स्टार्टिंग वेतन हे तुम्हाला 44,900 ते 1,42,400 पर्यंत आहे। निम्न श्रेणी लघुलेखन यामध्ये 37 जागा आहेत। यामध्ये स्टार्टिंग पगार हा 41,800 ते 1,32,300 पर्यंत आहेत। अशा सगळं ग्रुप ए व ग्रुप बी मिळून 1,107 रिक्त जागांचे वेकन्सी निघालेल्या आहेत। यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरावे। यापुढे याचा अभ्यासक्रम काय असणार आहे मी सगळी माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। तोपर्यंत
व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्ही तुमचं ड्रीम नक्कीच कंप्लीट कराल. ड्रीम कंप्लीट करण्यासाठी ऑल द बेस्ट.